तुकाराम महाराज म्हणतात काही मी उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे ऐसी चिंता करी सर्व काळ रात्र दिवस हे जी तळमळ संतांना होती आपली बुडलेली आपल्याला नाही फक्त संसार कसा नीट होईल प्रपंच कसा करू कुठं कुठं पळू म्हणजे पैसे येते आणि माझा संसार सुखाचा होईल संसारात आहे सुख अरे सुख नाही दुःख मुळे येते दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही येथे सुखाचा विचार नाही कोठे संसार दुःख मुळ चहूकडे कळ विश्रांती नाही कोठे नुसतं पळायचंय संसारात सुख तुम्हाला तीळ मात्र सुद्धा भेटणार नाही पण तीळ मात्र जर का नाम घेतलं तर चिरकाळ ते सुख टिकल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल भगवंताला निस्वार्थ भाव लागतो आणि आपण देवाच्या मंदिरात गेल्यावर पार लिस्ट काढतो म्हणून देव आपला होत तुकाराम महाराजांचा जीवे देव झाला काय केला त्यांनी जीवे देव झाला म्हणून संसार कडू वाटू लागला आजी येती ढेकर आणि आपल्याला कशाचे ढेकर येते खाल्ल्या पिल्याचे पोट भरलं म्हणून ही बॉडी अनाउन्स करते तुम्हाला मला म्हणून ढेकर येतात असं म्हणता तुम्ही पण तुकाराम महाराजांना आनंदाचे ढेकर येत होते आजी आनंद रे जिकडे पाहे तिकडे गोविंद रे जिकडे पाहे तिकडे आजी गोविंद रे आनंद रे आजी आनंद रे आनंद झाला संतांना आनंद झाला ज्या काळी त्यांना बोध भेटला तुकाराम महाराज पण देव बघायला गेले होते पण त्यांना देव भेटला का नाही भेटला जीवनामध्ये चैतन्य बाबासारखे गुरु त्यांच्या जीवनामध्ये लाभले म्हणून त्यांना कळालं म्हणून त्यांनी सांगितलं त्यांचे निळोपारा देखील म्हणतात त्यांचे शिष्य पण म्हणतात काय म्हणतात बर्वे झाले आत्माराम हृदय आले पण कुणी कृपा केली सद्गुरूने कृपा केली निज वस्तू देवापेक्षाही जास्त महत्व सद्गुरूला दिलं कारण तुकाराम महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर निळोपराईना देवाची प्राप्ती झाली निवृत्तीनाथांचा हात मस्तकी लागल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली जनार्दन स्वामींचा हात मस्तकी लागल्यावर एकनाथ महाराजांना देवाची प्राप्ती झाली मुक्ताबाईचा हात मस्तकी लागल्यावर चांगदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली विसुबा खेचरांचा हात मस्तकी लागल्यावर नामदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली आपल्याला कुणाची प्राप्ती आहे का नाही तसाच सद्गुरु संत अमृतदादांचा हात मस्तकी लागल्यावर मला देवाची प्राप्ती झाली सद्गुरु नाही हा जर का पूर्ण आनंद जर का तुम्हाला लुटायचा असेल ह्या परमार्थाचा आनंद तुम्हाला जर का लुटायचा असेल तर त्याच्यामध्येच एंटर करावं लागेल जोपर्यंत या धर्मा मंडपामध्ये तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळतं ना नाही बघा आपला टाइम झाला 9:30 वाजता